साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 2019 साली मातृदिनाच्या दिवशीच लग्न करत नसल्याच्या कारणावरून आईचा खून केल्याची घटना जोडबाई पेठ येथे घडली होती। आईचा खून केल्यामुळे मोहित विजयकुमार कायत याच्या विरुद्ध जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केला। या खटल्यात सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले होते। या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश डी.के. अनुभुले यांच्या कोर्टात झाली। या सुनावणीवेळी आरोपी पक्षाचे वकील ॲडव्होकेट रियाज शेख यांनी या संदर्भात न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला। न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर प्रकरणातून आरोपी मोहित विजयकुमार कायत यास निर्दोष मुक्तता केली आहे। दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज शेख यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। लग्न करत नसल्याच्या कारणावरून स्वतःच्या आईचा वायरने गळा दाबून आणि उशीने गळा दाबून जीवे ठार मारणाऱ्या मुलाचा सत्र न्यायाधीश अनुभुले साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे। यात घटना अशी होती की आरोपी मोहित विजयकुमार कायत याने त्याची आई नागमणी विजयकुमार कायत हिला तू माझे लग्न का करत नाही म्हणून दिनांक 13/5/2019 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरामध्ये वायरने गळा ओढून जीवे ठार मारले होते, अशी फिर्याद मोहित विजयकुमार कायत याचे वडील विजयकुमार कायत यांनी जोडबाई पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली होती। यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपीच्या वतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन ज्या अर्थी आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केल्याची कबुली साक्षीदारांसमक्ष दिली होती आणि याबद्दल दोषारोपपत्र मेहरबान न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं। सदर खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश डी.के. अनुभुले साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। या 12 साक्षीदारांमधील काही नातेवाईक होते, काही डॉक्टर आणि तपासिक अंमलदार पोलीस यांची साक्ष झाली। यामध्ये आरोपींनी जो कबुली जबाब दिला होता तो सरकार पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये मेहरबान न्यायालयामध्ये साबित करू शकलेला नाही। तसेच परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपीच्या बाजूने दिसून येत नाहीत आणि आरोपीच्या विरुद्ध सरकार पक्ष हे गुन्हा साबित करण्यामध्ये असमर्थ ठरलेला आहे। या मताने या सत्र न्यायाधीश डी.के. अनुभुले साहेब यांनी आरोपी मोहित विजयकुमार कायत राहणार विकास लॉजच्या पाठीमागे जोडबाई पेठ याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सदर प्रकरणात आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज शेख तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिलं।